इच्छिते की या सगळ्या TDR घोटाळ्यामध्ये, FSI घोटाळ्यामध्ये आणि लाख करोडच्या घोटाळ्यामध्ये ज्यांचा फायदा करण्यासाठी ते काम करतात त्यांनी कधीतरी जनतेचं म्हणणं ऐकावं। इथे प्रत्येक घराघरामध्ये छोटे छोटे उद्योग चालतात, लघु उद्योग चालतात, इथे काही मोठ्या कॉलनी आहेत, त्याच्याबद्दल कुठली चर्चा नाही, त्या ठिकाणी कुठलं बोलणं नाही आणि सगळा जो फायदा आहे तो फक्त विकासकाला म्हणजे अडाण्या देण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चालू आहे। आमचं म्हणणं आहे की धारावीचा माणूस धारावीत राहिला पाहिजे। 7 लाख लोक आमची बाहेर का जातील? कोणासाठी विकास आहे हा? ज्या वेळेला आम्ही सांगतो की विकास हा इथल्या लोकांसाठी व्हायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने आमच्या लोकांना बाहेर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि TDRच्या माध्यमातून मुंबईला बळकावण्याचं काम त्या माध्यमातून होते। धारावी हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते। हे सरकार कोणासाठी काम करतं? आता एअरपोर्ट, बँका, पोर्ट कोणासाठी चालतं? कोळसा आणि इलेक्ट्रिसिटी कोणासाठी चालतं हे मला सांगायची गरज आहे? म्हणजे ह्या देशामध्ये अडाणी कोण आहेत ज्यांच्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या जातात? DC रूल बदलले जातात, 1 दिवसाआधी वर्क ऑर्डर दिली जाते, टेंडर बदललं जातं। त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ही लढाई आमच्या लोकांच्या हक्कासाठी, त्यांना BKCचं एक्सटेन्शन करायचं आहे। पण धारावीची ओळख ही धारावीची ओळख आहे। धारावीच्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे ही जबाबदारी आमची आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।